इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून धमकीचा फोन। घरात शिरून जीवे मारण्याची धमकी। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। धनंजय मुंडेंसह माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर चर्चेची शक्यता। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ मसाजोग ग्रामस्थांचा अन्नत्याग आंदोलन। सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आंदोलन। पालिका निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। मे जून मध्ये निवडणुका होणार। पावसाळ्यानंतरचा मुहूर्त लागणार का याकडे लक्ष। ऐन अधिवेशन काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। प्रलंबित महागाई भत्त्यासह विविध मागण्यांसाठी 6 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणार। मुंबईत जीबीएसच्या आणखी 3 रुग्णांची नोंद। नाशिकमधून मुंबईला आलेला 1 रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर ठाणे आणि वाडा इथं 2 रुग्णांवर उपचार सुरू। जळगावात कॉपी पुरवणाऱ्या त्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल। झी 24 तासनं बातमी दाखवताच प्रशासनाकडून चौकशी करत कारवाई। तळोजातील सिडकोची घरं परत करण्यासाठी ग्राहकांची सिडको कार्यालयामध्ये झुंबड। पसंतीचं घर न मिळाल्यानं घरं परत करण्यासाठी गर्दी।